जय श्रीराम पब्लिक. हे आपलं पहिलं व्लॉग आहे. तुमचं पहिल्या व्लॉगमध्ये स्वागत आहे भावांनो. आपण चाललेलो आहे सिंहगडला फिरण्यासाठी. तर भावांनो, रोहन, कृष्णा, श्री आपण 5 जण मिळून चाललेलो आहे. तर भावांनो, आता आपण वाटत नाही चाललो आहे सिंहगडला. भावांनो, रस्ता क्रॉस केला इथं मंदिराच्या पाया पडलं. साईबाबाचं मंदिर होतं. हे बघा, हे आमचं रोहन आहे. हे बघा, हे आमचं लाडका श्री. श्रीकडे चालले बाबा बोलते बुवा, 3 मेकर भाऊ पुण्यातलं 3 मेकर. भावांनो, तुम्ही बघूच शकता आपण सगळेजण निघालेलो आहे. भावांनो, इथलं रस्ते जर न बघितलं तर लय वळण आहेत भावांनो, लय वळण आहेत. तर सगळेजण निघालो भावांनो. रस्ता तर खूप लाँग होता, एक पण ऑटो भेटत नव्हता. मग आपण एक शॉर्टकट मारायचा विचार केला भावांनो, शॉर्टकट. भावांनो, इथून 2 रस्ते जात होते. आम्हाला काही कळत नव्हतं कोणत्या रस्त्याने जायचं. मग श्रीदादांनी म्हणलं चल पुढं आहे रस्ता. मग काय भावांनो, निघालो पुढच्या रस्त्यांनी. भावांनो, तुम्ही बघूच शकता कसले कसले रस्ते पार पाडतोय आम्ही. हे बघा, आम्हाला तर मजा तर खूप वाटत होती भावांनो. जाण्यासाठी एकसाठी तर खूप होतो आम्ही. भावांनो, आपल्याला रस्ता तर शॉर्टकट मारायचाच होता. मग काय आलो इकडनं वरनं. भावांनो, इथून बघू शकता तुम्ही अख्खं व्ह्यू कसलं आहे भावांनो. भावांनो, तुम्ही बघू शकता उतार कसलं आहे भावांनो. हे बघा कसले एक्सायटेड जाण्यासाठी आम्ही सगळेजण. भावांनो, बघा कसले कसले रस्ते पार पाडतोय आपण. जय महेशमती. भावांनो, इथं कुत्रे आलेले आहेत भावांनो. कुत्र्याला बघून तर आपली फाटलीच, परंतु काय करणार भावांनो, कुत्रेच आपल्याला बघून पळत होते भावांनो. आपण दिसतोय तसले ना भाऊ, हँडसम दिसतोय एकदम खतरनाकवाले भावांनो. हे बघा, तुम्हीच बघा कसं भिवून पळत आहेत भावांनो. आलो बघा आपण मेन रस्त्याला. आपल्या घरापासूनचा मेन रस्ता आहे भावांनो, कात्रजकडे जाण्यासाठी आहे भावांनो, कात्रजकडं. मग काय भावांनो, आपण निघालो कात्रज चौकाकडे भावांनो. भाऊ, रोहन तर लय खूप पकवत होता मला भावांनो, नुसतं बोर करते भावांनो. आणि कृष्णभाऊ तर म्हणाला चक्श्रीला तो हार पण माग, त्याला लक्ष द्या त्याच्यावर. भावांनो, ही क्रेन बघा किती उंचावरती आहे भावांनो, किती उंचावरती आहे. हे कात्रज चौकामध्ये ब्रिज बांधतायत भावांनो, नवीन ब्रिज बांधतायत कात्रज चौकामध्ये. भावांनो, हे पुणे म्हणल्यावर इथं तर ट्रॅफिक तर खूप राहणारच भावांनो. हे बघा तुम्ही धूळ कसली उडते गाड्यांची भावांनो. बघा एकदम असं ट्रॅफिक आहे ना भावांनो. तुम्ही बघा पुढे बघू शकता तुम्ही, इथं PMT लागतात भावांनो कुठं पण जाण्यासाठी. 70चा पास काढलं ना अख्खा दिवसभर कुठं पण फिरू शकतो आपण, कुठं पण. हे बघा भावांनो, ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. असं इथं सिग्नल पडतं भावांनो, म्हणून इथं ट्रॅफिक तर राहणारच. आणि एकतर वरून इथं PMT लागतात भावांनो. सांगायचं म्हणजे ना आपल्या भाषेमध्ये म्हणलं तर इथं बस स्टँड आहे भावांनो, कात्रज चौकामधलं बस स्टँड. मग निघालो भावांनो. आपल्याकडं ऑलरेडी माझ्याकडं आणि कृष्णाकडं दोघांची पास होते भावांनो. इथं तिघाची पास काढायची होती. मग काय श्री, रोहन, शिव निघाली पास काढण्यासाठी. भावांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या रोहनच्या अंगामध्ये किती किडे आहेत भावांनो. नाव घ्या की माहित नाही. मग काय भावांनो, काढलो पास आणि निघालो. बस लागलेली भावांनो, निघालो बसमध्ये बसण्यासाठी. हे बघा भावांनो, जागा भेटत नाही म्हणून कसं पळत चाललेलं कृष्णा दादा. बसलो गाडीमध्ये भावांनो. काका ड्रायव्हर काका तर लय हेवी ड्रायव्हर आहेत भावांनो. असं गाडी पळवत आहेत ना, तुम्ही बघू शकता पुढं पुढं. भावांनो, आपल्याला स्वारगेटला उतरून दुसऱ्या गाडीमध्ये बसायचं होतं भावांनो. काय उतरलो स्वारगेटला, मग निघालो दुसऱ्या बस स्टँडकडे भावांनो. स्वारगेटमध्ये काही इथं आल्यावर बसलो, थोडं विश्रांती घेतलो. बस यायचा टाईम झाला नव्हता भावांनो अजून. मग काय गाडी आली, गाडीमध्ये बसलो सगळेजण मजा करत भावांनो. आलो बघा. हे बघा तुम्ही आता जवळ आलो आपण सिंहगडच्या. तुम्ही व्ह्यू बघू शकता भावांनो इथलं कसलं आहे. मग काय व्ह्यू चांगलं दिसलं. आपल्या रोहनने गाणे लावून नाचायला सुरुवातच केली भावांनो.
भावांनो तुम्ही बघू शकता ही नदी किती मोठी आहे भावांनो. या नदीचं नाव तर आपल्याला माहिती नाही भावांनो, पण तो बघायला व्ह्यू जर नाही एवढं भारी दिसत होता ना भावांनो. हे बारकं तर टालिया म्हणून चिरकतच होतं भावांनो. त्याला तर एवढं एक्साइटेड होतं भावांनो. मग आलो आपण काय खूपच जवळ आलेलो भावांनो. हे ऑस्करवाडीत आलेलो भावांनो. आता इथून तर 1-1.5 किलोमीटरचा प्रवास आहे भावांनो. मी इथून थोडं स्पीड वाढवतोय भावांनो. मग भावांनो आपण फायनली पोहोचलो भाऊ सिंहगडला. आपल्याला तर माहितीच आहे भावांनो, गडाला पण सिंह गेला भावांनो. बघा आता आपण आलेलो आहे सिंहगडच्या पायथ्याशी भावांनो. आता आपण थोडं नाश्ता करून घेतलं भावांनो. इथं आपल्याला वर जाण्यासाठी बिस्किटची पुडी पण घेतलं. कुत्र्याचं पिल्लू देखील आलं भावांनो, कुत्रा आलं. मग काय याला पण टाकावं लागलं थोडंसं बिस्किट ते. मग काय काकाचं गिऱ्हाईक केलो आणि निघालो वरती भाऊ ट्रेकिंग करण्यासाठी भावांनो. ट्रेकिंग करण्यासाठी तर आपण खूप एक्साइटेड होतो भावांनो. मग काय निघालो ट्रेकिंग करण्यासाठी भावांनो. इथं वाटमध्ये काहीतरी सजावट करत होते भावांनो. इथं मंदिर होतं, मंदिराच्या पाया पडलं निघालो पुढं भावांनो. मग काय आपल्याला काही तेवढं कळत नव्हतं इकडलं भावांनो. मग काय इथं विचारलं त्या काकाला, काका इथं वर जायचं कोणते रस्ता. काकाने सांगितलं तिकडे. काका तर लय आळशीलेत भावांनो, पायाने सांगितला रस्ता आम्हाला. मग काय आम्ही निघालो थेट वरती. तुम्ही बघू शकता भावांनो. आत्ता तर कुठं आपण स्टार्टिंग केली ती वर चढण्यासाठी. मग काय रोहनला लागली भूक भावांनो, फोडला बिस्किटचा पुडा आणि केली सुरुवात खायला. मग काय निघालो वरती भाऊ. आपल्याला तर खूप मजा वाटत होती भावांनो वरी चढण्यासाठी. तुम्ही बघूच शकता आपण किती एक्साइटेड आहे. मग काय कृष्णादादांनी पण हात केला आणि निघालो वरती. आपला श्री तर मागेच राहिलेला. मग काय भावांनो निघालो पुढे भावांनो. आपल्याला पुढे वानर भेटले भावांनो. यांची तर भीती आपल्याला खूप वाटत होती, परंतु काय करणार आहे, लई मजा होती भावांनो. आपण जय श्रीरामतेन वगैरे म्हणून घेतलं निघालो पुढती भावांनो. हे थांब आतापासून नाही पहिल्यापासून बघ. भाऊ आपल्याला तर काही रस्ता माहीत नव्हता आणि श्री पण मागेच होता भावांनो. काय निघालो आपल्याला तर गरमी खूप होत होती भावांनो. आपण काय निघालो शर्टाचे बटणं त्यांनी काढलं आणि निघालो भावांनो वरती भावांनो. आपला श्री तर खूप मागे पडलेला. मग त्याला कृष्णाने आवाज दिला, मग तो पळतच निघाला भावांनो. बघा कसं पळतोय. मग काय आलो पुढती ग्राउंड दिसलं भावांनो. ग्राउंड दिसली तर मग आपल्याला इच्छा प्रकट झाली भावांनो घोषणा देण्याची. मग काय निघालो पुढती. एक काय रोहनला गरमी होत होती, त्यांनी शर्टाचे बटन पुरा खोललेले भावांनो, बघा तुम्हीच. मग काय दिली घोषणा. मग काय भावांनो दिली घोषणा निघालो वरती चढण्यासाठी. आपल्याला खूप त्रास होत होता. मग तिथली काठी काढायचा विचार केला आणि काठी काढायला गेलो भावांनो. मग काय भावांनो निघालो वरती. आपल्याला एनर्जीच आली भावांनो. असं घोषणा दिल्या ना एनर्जी झाल्यासारखं वाटलं. मग काय निघालो वरती. मग भावांनो निघालो वरती. आपल्याला खूप लांब जायचं होतं. मग त्या दादाला विचारलं अजून किती वरती. मग दादाने म्हणलं आलाय तुम्ही अर्ध्याचं थोडं जवळ आलंय, आता जा चल तुम्ही लवकरच जा चल म्हणलं. मग आलो आम्ही निघालो वरती. हे बघा तुम्ही बघू शकता. आपल्या श्रीला तर अंगामध्ये असं कुठलं काय वार शिरलेलं भावांनो. तो काय सगळ्याच्या पुढंच चाललेला. तो का बघा तुम्हीच बघा कसं चालतोय तो भावांनो. थोडं थकवा आल्यासारखं वाटलं. मग थोडं आम्ही बसून घेतलो भावांनो. लई दम आलं होता भावांनो. असं गामानं वल्लं झालं होतं. मग तुम्ही तिथला व्ह्यू बघू शकता भावांनो कसला. आपण तिथून आलेलं इकडं वरती. मग काय भावांनो निघालो वरती. मग काय वर जाता तुम्हाला व्ह्यू दाखवा म्हणलं, दाखवलं निघालो वरती भावांनो. असं गामानंतर वल्लं झालं तो. आपला श्री तर लई स्नॅपचॅटला वर जिथं थांबलो तिथं स्नॅप काढतो. तुम्ही बघा इकडलं व्ह्यू बघा कसलं दिसतंय. आता आलोय आपण थोडं जवळ आलोय म्हणजेच भावांनो अर्ध्यात आलेलो. आत्ता आपण अर्ध्यात आलोय. मग काय निघालो वरती भावांनो. थकवा वाटल्यासारखं वाटलं. मग तुम्हाला व्ह्यू दाखवून थोडं बसून घेतलं भावांनो. आपलं श्री स्नॅप व्हिडिओ फोटो ते काढत होता. आपण पण 4 फोटो काढले आणि निघाली वरती भावांनो. आपण थोडा व्हिडिओ स्किप करूयात, कारण व्हिडिओ खूप लॉंग होतोय. लॉंग झालं की आपल्याला बघायला पण कंटाळा होतोय. मग काय थोडं स्किप केला व्हिडिओ निघालो वरती भावांनो. तुम्ही बघू शकता कसं निघालो वरती आपण. मग काय आलो अर्ध्याच्या पुरा जवळजवळ आलो तो भावांनो. तुम्हाला व्ह्यू दाखवा म्हणले. दादा तीन चालते. त्यांना विचारून घेतलं किती लांब आहे. मग त्यांनी म्हणले इथंच आहे. मग थोडं बसलो आम्ही विश्रांती घेतलो. मग पाणी पण पिलं आणि काय निघायला सुरुवात केली भावांनो. आपल्याला काय माहिती पुढे दुकान आहे म्हणून. मग काय पुढे गेलो दुकान दिसलं, बसलो. मग काय लिंबू सरबत तीन पिलो भावांनो. इथं आपलं पार्ट 1 नाही भावांनो, पार्ट 2 साठी तुम्ही फॉलो करून ठेवा भावांनो.